यानंतर आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरेंचा फडणवीस आणि मोदींना निर्वाणीचा इशारा बघायला मिळालेला आहे। एकतर तू राहशील नाही तर मी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि मोदींना हा इशारा आता दिलेला आहे। हा अतिशय मोठं विधान खरं तर ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे। थेट फडणवीसांना आणि पंतप्रधानांना हा इशारा देण्यात आलेला आहे। एकतर तू राहशील नाही तर मी, असं ते म्हणाले। Sir, I have done BA, sir. BA from? I have done it from Ferguson College. तर आपण बघू शकतो यावेळेस उद्धव ठाकरे यांनी हे मोठं विधान आता केलेलं आहे। एकतर तू राहशील नाही तर मी, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत की मी असा नडलो की मोदींनाच थेट घाम फोडला, असं विधान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आता केलेलं आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा उद्धव ठाकरे यांचे हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेलं होतं आणि कुठेतरी महायुतीला मोठा धक्का बसलेला होता। हो ना, अरे मी तर या तर्फेने उतरलेलो, एक तर तुम्ही राहिला तर मी राहीन, या आणि मी समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू। आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे। गीतेचं सार दुसरं काय असू शकेल? ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे, माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील, कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ते उद्धव ठाकरेची नाही, यावेळेस उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे? एकतर तुम्ही राहाल नाही तर मी, असं यावेळेस ठाकरेंनी म्हटलंय आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन। पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका। नगरसेवक, माझी नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, यानं जायचं त्यांना। बघू ना, अरे मी तर या तर्फेने उतरलेलो, एक तर तुम्ही राहिला तर मी राहीन, या आणि मी समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू। आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे। गीतेचं सार दुसरं काय असू शकेल? ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे, माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील, कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ते उद्धव ठाकरेची नाही,